महाकुंभ मेळा प्रयागराज आता जो चालू आहे तो जगातला सर्वात मोठा उत्सव आहे। पण कुंभमेळा दर 12 वर्षांनी का येतो आणि त्याहून महत्त्वाचं कुंभमेळा हा उत्सव साजरा का करतात आणि 12 वर्षांनी हा कुंभमेळा साजरा केला जातो, तर मग त्याची तिथी त्याची तारीख ही कशी काढली जाते। चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये घेऊया। नमस्कार, मी कल्पेश पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण असतं किंवा काही ना काही इतिहास असतो। तसंच या कुंभमेळा मागे खूप मोठा इतिहास दडलाय। महर्षी दुर्वासा यांच्या श्रापामुळे सर्व देवतागण हे निर्बल झाले होते आणि याचाच फायदा सर्व राक्षसगण घेतात। ते अत्याचार करायला सुरुवात करतात, सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात करतात आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून देवऋषी शंकराचार्य आणि सर्व देवतागण हे भगवान विष्णूकडे त्यांची मदत मागण्यासाठी जातात। भगवान विष्णूंना सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर भगवान विष्णू हे राक्षसगण आणि देवतागण या दोघांना एकत्र येऊन समुद्र मंथन करण्याचा उपदेश देतात। या मंथनातून अनेक रत्न बाहेर निघतील हेही सांगतात। त्यातून तुमची शक्ती तुम्हाला परत मिळेल आणि यातून हलाहल विष सुद्धा बाहेर निघेल, त्यासोबत अमृत कुंभ सुद्धा बाहेर निघेल। अमृत कुंभ म्हणजे अमृतत्व प्राप्त होणार, यासाठी राक्षसगण आणि देवतागण दोघेही या समुद्र मंथनासाठी सज्ज होतात। मग भगवान विष्णू स्वतः कासवाचा अवतार घेऊन मेरू पर्वताला आपल्या पाठीवर घेतात आणि वासुकी नाग हा मेरू पर्वताला पीळ घालून दोरीची भूमिका निभावतो। मंथन सुरू होते। मंथन सुरू झाल्यानंतर सर्वात पहिले बाहेर निघतं ते हलाहल विष आणि हलाहल विष बाहेर निघाल्यानंतर सगळेजण घाबरतात, कारण की हे हलाहल विष घेण्यासाठी प्रत्येक जण नकार करतो। त्यावेळी महादेव प्रकट होतात आणि हे विष आपल्या कंठामध्ये प्राशन करून घेतात। हलाहल विषानंतर बाकीची 14 रत्न बाहेर निघतात आणि शेवटी निघतं ते अमृतकुंभ। अमृतकुंभ बाहेर निघाल्यानंतर भगवान विष्णू हे गरुडाला सांगतात की हे अमृतकुंभ घेऊन निघून जा। पण अमृतकुंभ घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना त्या अमृतकुंभातून 4 थेंब जमिनीवर सांडतात आणि ते 4 थेंब ज्या ठिकाणी पडतात ते ठिकाणं म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक। मग हे अमृतकुंभ प्राप्त करण्यासाठी देवतागण आणि राक्षसगण यांच्यामध्ये युद्ध होतं। हे युद्ध 12 दिवस चालतं। ते 12 दिवस म्हणजेच आजचे पृथ्वीवरील 12 वर्ष आणि म्हणूनच आपण दर 12 वर्षांनंतर हा कुंभमेळा साजरा करतो। देवतागण अमृत प्राप्त करतात। देवऋषी शंकराचार्य हे याच तिथीला त्या 4 ठिकाणावर मेळा भरवतात। अमृतकुंभाचा कुंभ आणि मेळा म्हणून आपण याला कुंभमेळा म्हणतो। कुंभमेळा कुठे भरवला जाईल हे राशीवरनं ठरवलं जातं आणि यामध्ये बृहस्पती आणि सूर्य यांची खूप महत्वाची भूमिका आहे। जेव्हा बृहस्पती हा वृषभ राशीमध्ये असतो आणि सूर्य हा मकर राशीमध्ये असतो, तेव्हा प्रयागराजमध्ये कुंभमेळा आयोजित केला जातो। जेव्हा सूर्य हा मेष राशीमध्ये जातो आणि बृहस्पती कुंभ राशीमध्ये जातो, तेव्हा हरिद्वारमध्ये कुंभमेळा आयोजित करण्यात येतो। जेव्हा बृहस्पती आणि सूर्य हे दोघेही सिंह राशीमध्ये येतात, तेव्हा कुंभमेळा नाशिकमध्ये भरवला जातो। जेव्हा बृहस्पती सिंह राशीमध्ये आणि सूर्य हा मेष राशीमध्ये जातो, तेव्हा हा कुंभमेळा उज्जैनमध्ये भरवला जातो। आता जो प्रयागराजमध्ये कुंभमेळा भरला आहे तो महाकुंभ मेळा आहे आणि हा महाकुंभ मेळा दर 144 वर्षांनंतर एकदा येतो।
या महाकुंभ मेळ्यामध्ये 45 करोड लोक येणार आहेत असा अंदाज आहे. पहिल्याच दिवशी 35 लाख लोकांचं स्नान झालेलं आहे. हा 45 दिवस पुढे चालणार आहे. तुम्ही प्रयागराजच्या दर्शनाला कधी जाताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हर हर महादेव.